नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशी झटपट होणारी हेअरस्टाईल बघणार आहे. पुढच्या बाजूने फ्रंट साईडची. हे बघा, मी आधी डमीचे छान असे 3 पार्टिशनमध्ये केसांचे विभाजन केलेले आहे. अशा प्रकारे पुढच्या बाजूला 2 पार्टिशन घेतलेले आहे. मध्य भाग पाडून घेतलेला आहे. 1-1 इंच सोडून अशी बट घ्यायची आहे. बटेला पीळ मारायचा आहे. अशा प्रकारे पीळ मारून घ्यायचा आहे. नंतर आपण कोंबच्या साहाय्याने त्याला असं पुल करायचं किंवा हाताने असं पुल करून घ्यायचे आहे. वरती बटन अशा वरच्या साईडने असं पुल करून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने पीळ मारून घेतलेला आहे मी प्रत्येक बटीला. आणि बॉबी पिनने मी टक करून घेतलेला आहे पाठीमागच्या साईडने. सर्व बटा एकत्र घेतलेले आहे. अशा पद्धतीने हीच प्रोसेस आपण दोन्ही साईडनी पण करायची आहे. हे बघा, अशा बॉबी पिनने मी टक करून घेतले. तर हीच प्रोसेस मी आता ह्या साईडने पण करून घेत आहे. एक बट झाली की त्याला पुल करायचे आणि मागच्या बाजूला असं टर्न देऊन बॉबी पिनने टक करून घ्यायचं आहे. 1 इंचावर एक बट घ्यायची आहे. अशा प्रकारे त्याला पीळ देऊन घ्यायचं आहे आणि मागच्या साईडला टर्न द्यायचा आहे. हे बघा, किती सुंदर वाटते ती आणि पटकन होते. आणि पाठीमागच्या बाजूने अशी वेणी घालून घ्यायची सगळ्या त्या बटांच्या आणि गोल असं फूल तयार करून पाठीमागं असा बंद करून घ्यायचा आहे. छोट्याच्या पाठीमागचे केस मोकळेच सोडायचे आहेत. सुंदर वाटते ती हेअरस्टाईल. हे बघा, अशा पद्धतीने खूप छान दिसते आणि पटकन होते ती. जास्त वेळ लागत नाही तिला. पाठीमागच्या बनला मी पुल करून घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने ती हेअरस्टाईल दिसते समोरच्या बाजूने. किती सुंदर वाटते बघायला आणि वेळ लागत नाही. मेन म्हणजे कशी वाटली तुम्हाला ही